याच्या संदर्भात जे आंदोलन केलं त्याची फार मोठी दखल घेतली आणि सर्व लोकांनी अतिशय प्रशंसा केली की आदरणीय भाभी या वयातसुद्धा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आदरणीय आप्पासुद्धा तिथं उपस्थित आहेत आणि आप्पांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या काळातला सुरुवात ही निदर्शनानं झालेले आंदोलन विश्वास ठेवतो। आप्पांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं अशी विनंती करतो आणि त्यांच्या काळात आपल्या काँग्रेसला पूर्ण जिल्ह्यात अतिशय चांगली बळकटी लागेल असा मी ठाम विश्वास व्यक्त करतो। आपल्या सर्वांचं आल्याबद्दल धन्यवाद। सत्कारासाठी ज्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित आहोत ते सन्माननीय नामदेव अप्पा आणि उपस्थित सर्व जनसमुदाय। आता कार्यक्रमाची वेळ बरीचशी झालेली 9:15 वाजले, त्यामुळे फारसं कार्यकर्त्यांनी बोलायचं नाही, आपली शुभेच्छा देण्यापुरतं बोलावं अशा पद्धतीच्या सूचना अगोदर या ठिकाणी आलेल्या आहेत। आपल्याला एक फार मोठं जिल्ह्याचं अध्यक्षपद सन्माननीय बाबांनी बहाल केलेलं आहे, गुरुजी आहे, त्यामुळे बिलानी गुरुजींनी इथं बसलं पाहिजे, मी उभा राहतो एवढं मान सन्मानाचं पद हे जिल्ह्याचं अध्यक्षपद असतं आणि ते आज आप्पा तुम्हाला सन्माननीय बाबांनी दिलेला आहे। खरं तर फार मोठा सन्मान जिल्हा काँग्रेस कमिटीचा असतो। आमदारकीच्या निवडणुका असू दे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असू दे, पंचायत समितीच्या निवडणुका असू दे, काँग्रेस कमिटीच्या अधिपत्याखाली चालतं आणि प्रदेश काँग्रेस कमिटीनंतर जिल्हा काँग्रेस कमिटी ही फार महत्त्वाची असते आणि ते पद आपल्याला या ठिकाणी सन्मान्य बाबांच्या माध्यमातून दिलेलं आहे। सन्मान्य बाबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा मोठ्या संख्येने उभा करूया हीच अपेक्षा बाबांच्याकडे व्यक्त करताना थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस। भाऊदास माळ्यांच्या रूपानं आपल्याला एक नेता मिळाला। सर्वांना माझी विनंती आहे, आप्पा आज बाबा खरं हवे होते, आपल्याला नामदेव अप्पा तुम्हाला शुभेच्छितो, आरोग्य लाभो, तुमची भरभराट हो। विशेष जायसाठी सगळे गोळा झाला, हे सगळ्यांना बघून खूप आनंद झाला आहे आणि दिल्लीमध्ये साहेबांना पण होईल। आप्पांनी हे पद न घ्यावं हे विचार करून साहेबांनी सांगितलं होतं। काही खाजगी प्रश्न होते आणि एवढा खर्च जो झाला होता आप्पांच्याकडनं, म्हणून त्यांनी व्यवसायावर लक्ष द्यावं आणि फक्त करार सांभाळावं असं साहेबांचा एक आदेश एक मित्र म्हणून आप्पांना होता। त्यांचं पॉलिटिकल करिअर थांबावं म्हणून नव्हता। हा गैरसमज ज्यांच्या डोक्यात आहे त्यांनी काढून घ्यावा, कारण जेव्हा कर्ज माणसाच्या डोक्यावर असतं तेव्हा भाजप, ईडी, CBI, इन्कम टॅक्स काय करतं हे आपल्याला अनुभव आलेलाच आहे। आपण चुकीचं असो किंवा सरळ असो त्याचा त्यांना काही फरक पडत नाही, कुठंतरी मोंडी मुरगाळायला मिळेल आणि त्या व्यक्तीला आपण त्रास द्यावा असे त्यांचे विचार असल्यामुळे साहेबांनी सावध केलं होतं। हे स्पष्टीकरण करणं हे मला फार जरुरी वाटतं, साहेबांनी बहुतेक केलंच नसतं। म्हणून नामदेव अप्पा आणि सगळ्या मंडळींनी की साहेब असा विचार करू शकतात की तुम्ही मनातनं काढून टाका, द्वेष, राग आणि इतर लोकांनी वर चढू नये असा विचार आमच्या खानदानाचा कधीच नव्हता। असं असतं तर माझी मुलं तुम्हाला स्टेजवर दिसली असती आणि आप्पा नाही। ज्यांना मिळायला पाहिजे पदं ती मिळायलाच पाहिजे असा आमचा विचार आहे। ज्यांनी कष्ट केले, काही लोक 25-25 वर्ष काँग्रेस पार्टीला आहुती दिली विना काय मागता, ती जुनी माणसं होती।
त्यांनी कधी अपेक्षा केली नाही. फक्त ते काँग्रेस विचारावरती चालले, काँग्रेस आयडिओलॉजीवरती चालले आणि एक आत्मविश्वास होता की आम्ही जेव्हा स्वातंत्र्य मिळवून दिलं तेव्हा जी लोक आमच्या नंतर येतील ती लोक कल्याणच बघतील, इतर काय बघणार नाही. पण आता आम्ही जे बघतोय ते लोक आपली खिशी भरून राहिले आणि लोक कल्याण गेलं खड्ड्यात. माझा विचार असा आहे की ज्या काँग्रेसचा आपण पुनर्विचार करणार आहोत त्या काँग्रेसनी हे लक्षात ठेवावं की आपण स्वातंत्र्य लोकांसाठी मिळवलं होतं, स्वतःसाठी नाही. हे आव्हान आहे सगळ्या पदावरती बसलेल्या लोकांना. पण तुम्ही लोकांनी लोककल्याणासाठी त्या खुर्चीवर बसला हे विसरायला नाही पाहिजे. आम्ही कधी विसरलो नाही. अपेक्षा ठेवते की साहेबांच्या सारखं यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते जे ह्या जिल्ह्यातून येऊन गेले, काय एवढी मोठी माणसं, एवढे मोठे विचार, ह्या लोकांचे विचार तुम्ही समोर ठेवून तुमची वाटचाल पुढं अशीच करावी, एवढीच माझी नम्र विनंती आहे. नमस्कार. साथीने आपल्या प्रत्येक आव्हानावर मात करतील, माझ्या समेत राहतील. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भरपूर आहेत, परंतु नेते मंडळी जे काँग्रेस पक्षाला काही सोडून गेले, त्यामुळे असं वाटतं की सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं काय राहिलं नाही. असं नाही, पण काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे, काँग्रेस पक्षाचं मतदान मोठं आहे. मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातून मला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं, माझ्या नावे सुद्धा लक्षात राहिल्या, लोक सुद्धा लक्षात राहिना, इतकी मला ह्या 8 दिवसामध्ये शुभेच्छा मिळाल्या. आगामी काळामध्ये तळागाळातील कार्यकर्त्याला पक्षाचा खरा कणा बूथ पातळीवर काम करणारा कार्यकर्ता असतो. माझ्या काळात शेवटच्या कार्यकर्त्याचा मान सन्मानाने न्याय मिळवून देण्यासाठी मी माझं कर्तव्य पार पाडेल. तसेच मी पक्षात नव्या दमाच्या तरुण आणि महिलांना संघटनेमध्ये महत्त्वाचे स्थान, जेणेकरून पक्ष अधिक गतिमान होईल. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आणि सामान्यांच्या प्रश्नासाठी आपण रस्त्यावर उतरून संघर्ष करू, विकास कामांचा पाठपुरावा करू, ग्रामीण भागातील रस्ते असतील, पाणी, शिक्षण अशा मूलभूत गरजांसाठी प्रशासनाच्या स्तरावर, शासन स्तरावर लढा देण्यासाठी मी सज्ज आहे. एक कृतीने काम करून सर्वांना सोबत घेऊन ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाचा उत्साहाने आपण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करू. आणि तसेच येथे मी आज या आनंदाच्या क्षणी मला आणखी एक गोष्ट सांगायला अजून वाटते की उत्तर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाने जनतेने जो विश्वास दाखवला कौतुकास्पद आहे. या निवडणुकीत माझ्या पक्षी सुनंदा पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य आणि तसेच रवींद्र बडेकर पंचायत समिती सदस्य आणि आपल्या वाघाव तळबेगानातून संग्राम पवार या तिघांना या काँग्रेस पक्षाला निवडून दिलं लोकांनी. सातारा जिल्ह्यामध्ये 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती सदस्य हे निवडून आणण्यामध्ये आपल्याला सर्वांच्या साथीने आपली सर्वांनी साथ दिली आणि निवडून आणले. हा विजय केवळ आमचे वैयक्तिक विजय नाही, तर हा माझ्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अहोरात्र कष्टाचा आणि जनतेने काँग्रेस पक्षाच्या विचारासाठी ठेवलेल्या विश्वासाचा विजय आहे. मी या व्यासपीठावर मतदारसंघातील सर्व मतदारांचे आणि माझ्यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनापासून मी आभार मानतो. जिल्हाध्यक्ष म्हणून मी आमचा कौटुंबिक व राजकीय वारसा जपत असताना आम्ही पदाचा वापर केवळ मी सत्तेसाठी करणार नाही, तर जनतेच्या सेवेसाठी असेल. आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही विकास आराखडा तुमच्यापुढे मी सादर करेल, जे काही मूलभूत ग्रामीण भागातील काही प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, ग्रामीण भागातील रस्त्याचे अंतर्गत निधी थेट गावापर्यंत पोहोचवण्यासाठी असेल, पाण्यात रस्त्याचा विषय असेल, मी फक्त जिल्हा परिषद गटापुरतच बोलते असं नाही. मला संपूर्ण जबाबदारी बाबांनी यापूर्वी कराड तालुक्याची जबाबदारी दिली होती. आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात काम करू शकतो. तसेच बाबांनी CSR फंडातून मला आता
जवळ 60-70 लाख रुपयाची कामं दिलेली आहेत. त्याच्या शाळेसाठी शिक्षणासाठी आपण त्यातून पैसे खर्च करू शकतो. तसेच बाबांनी मला 200 कोटी रुपयाचे आता निधी मला CSR फंडातून दिलेला आहे आणि तो आपल्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी तो खर्च करायचा आहे आणि त्याचं योग्य ते नियोजन सर्व शाळा ISY करण्यासाठी अंगणवाड्या असतील किंवा पाण्यासारखे विषय असतील जे त्या CSR फंडातून जे कामं करता येतील ते मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि पुन्हा एकदा मी आपण सर्वजण इकडे जमलात आणि आणि या माझ्या 54व्या वाढदिवसाच्या जीवनाच्या टप्प्यावर येत असताना तुम्ही मला सर्वांनी प्रेम आणि जबाबदारी दिली. अशा शुभ दिनी मी केवळ एक संकल्प करतो की मी काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या प्रचारासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. हा सत्कार सोहळा आणि तुमची गर्दी मला जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा देईल. तुम्ही दाखवलेला सारखं प्रयोग करून दाखवेन. हाच तुमचा आजच्या दिवशी मी तुम्हाला वचन देतो. आणि आपण उद्याच्याला सातारा काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या इथं पेट्रोल पंपावरती 10 वाजता शासनाच्या विरोधात वाढती महागाई इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे शुक्रवारी साताऱ्यात जन आक्रोश आंदोलन आपण आपल्या सदस्याला भाभी यांच्या नेतृत्वाखाली आपण 10 वाजता 29 मे रोजी सकाळी 10 वाजता सातारा येथे जन आक्रोश आंदोलन करणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी सातारा येथील आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये 10 वाजता उपस्थित राहावे. पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.